थाला 11 बैट्समैन भेजो जल्द से जल्द, और रियांश 11 को फील्डिंग लगाओ जल्दी जल्दी, टाइम कम है अपने पास, बहुत मैच खेलने, आज फाइनल भी खेलना है। उजाले में फाइनल खेलेंगे तो मजा आएगा, अंधेरे में नहीं मजा आएगा। रियांश 11 फील्डिंग लगाइए प्लीज। रियांश 11, रियांश 11 अपनी फील्डिंग लगाइए जल्द से जल्द, नहीं तो पेनल्टी मारेंगे तुम्हारे को। रियांश 11 यांना विनंती आहे लवकरात लवकर आपल्या क्षेत्ररक्षण लावावे, नाहीतर पेनल्टी दिली जाणार। 4 ओव्हरची मॅच आहे, लवकरात लवकर करा। रियांश 11 1 ओव्हर सर्कल, पॉवर प्ले। रियांश 11 चे प्लेयर्स यांना विनंती आहे फील्डिंग लावा प्लीज। रियांश 11 जल्द से जल्द फील्डिंग लगा प्लीज, बैट्समैन भेज दो जल्दी। थाला 11 फील्डिंग लग गए उनकी, बैट्समैन भेजो, चलो फटफट हो जाएगा। चलो आज अपने को 8-10 मैच खेलना है। और मिठू मिठू लाग चला दोन्ही संघाचे 12th मॅन इथे पाठवा प्लीज। रियांश 11 आणि थाला 11 दोन्ही संघाचे 12th मॅन इथे पाठवा प्लीज। बॅट्समॅन सज्ज झालेले आहे, काली आणि दोन्ही संघाचे 12th मॅन 12वां प्लेयर केतन भाई, उनसे विनंती है कृपया इधर कमेंटेटर बॉक्स के पास आइए। चलो जल्द से जल्द अपनी फील्डिंग लगाए प्लीज। चला बॅट्समॅन सज्ज झालेले आहे, कृपया फील्डिंग लावावी आपली। तर याच्यानंतर आमचे साथी कमेंटेटर विश्वास केणे यांना मी माईक देतो, याच्या पुढचं सूत्रसंचालन तुम्ही करायचं आहे। धन्यवाद विश्वास भाऊ। चला मॅचला आपण हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक
हॅलो हॅलो चेक हॅलो 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 इथं लाईन कर ना वरती काय हॅलो हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो चेक 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 हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक चला दोन्ही टीमशी 12th मॅन आपण या कारण की प्रत्येक खेळाडूचा नाव उल्लेख होणं गरजेचं राहील स्पर्धा देखील लाईव्ह आहे बॉलरचं नाव देखील आमच्यापर्यंत पोहोचवायचं काली आणि आदी ही सलामीची जोडी आहे बॉलरचं नाव फक्त आमच्यापर्यंत पोहोचवा हे तो काय सांगतो बघ नाव कुमार ओ फटका दमदार आहे क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय परंतु चेंडू एका टप्प्यानं सीमा रेषेच्या बाहेर 4 चौकार येतो आहे चांगली गोलंदाजी आता इथे हा देखील फटका गॅप मधून निघून चाललाय क्षेत्ररक्षक पाठलाग करते त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॅक टू बॅक सलगचा दुसरा चौकार काली आणि आदी आता चांगली सुरुवात करतात आपल्या संघासाठी फ्लाइंग स्टार्ट करून त्यांनी देखील दिला गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं प्लीज बॉलरचं
मुकेश, उबेद, यस, सुमित आहे. सुमित आता गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय. सुमित वरती जबाबदारी. सुमित वरती जबाबदारी आहे आणि आता इथून मात्र जबाबदारीनं खेळ करावा लागेल सुमितला देखील. चांगली सुरुवात इथून मात्र होईल. यापुढील मॅच विनर विनर असेल. जे पहिल्या मॅचेसमध्ये 2 संघ जिंकले होते, दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण इनिंग ब्रेकमध्ये सज्ज राहायचा. हो, प्रचंड वेग आणि या फिंगर अप माघारी परतावा लागेल फलंदाज. काळीच्या खेळीचा अंत, काळी बाद. मकवाना साहब, वेलकम, आपका तहे दिल से हार्दिक स्वागत है. कल्याण शहर में आपका मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम. आप वीआईपी डाइंस पे आके बैठे और इस प्रतियोगिता का लाभ उठाइए. थैंक यू. ओ, इस बार अच्छी कामगिरी हो रही है मैदान के अंदर. दर्शन नवीन फलंदाज मधाच्या आतमध्ये येतो आणि आता दर्शनवरती जबाबदारी असेल. एक चिकी सिंगल दर्शनने घेतली आहे. चांगला खेळ सध्याच्या घडीला होतोय दोन्ही संघांच्या वतीनं. एका बाजूला ताला 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट रियांश 11. अशी फाईट आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या क्रमांकावरती दर्शन सज्ज झालाय. हो, प्रचंड वेगानं बीट केलंय सुमित वरती. इथे मात्र विश्वास दाखवला आणि सुमित चांगली गोलंदाजी मधाच्या आतमध्ये करतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती सिंगल आणि इथे मात्र हा बॉल आलाय डॉट. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला आपण पाहतोय. हा देखील वेगाने चेंडू हाताळला होता. फक्त एक चिकी सिंगल इथे मात्र मिळेल. एकेका धावेसाठी आता संघर्ष करावा लागतो. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये जरूर धावा मिळाल्या होत्या, त्या म्हणजेच 19 आणि त्याच्यानंतर मात्र हा कमबॅक राहिला आहे गोलंदाज सुमितचा. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. 4 चेंडू फेकले, फक्त 2 धावा खर्च करत महत्त्वाची एक विकेट्स घेतली आहे. शेवटचे हे 2 बॉल आहेत आणि आता स्ट्राईक एंडला फलंदाज दर्शन पुनश्च सज्ज होतो. आधी आणि दर्शनला तर संघाचा डाव सांभाळावा लागेल. ओ, स्विच हिट आणि इथे मात्र चेंडूला पाठवून दिलाय बॅकवर्ड पॉइंट बॉन्डी लाईनच्या बाहेर. दमदार चौकार. धावसंख्या धावफलकावरती या चौकाराच्या मदतीनं 25 धावा धावफलकावरती. ओ, समोरच्या दिशेने खेळला क्षेत्ररक्षक आता येतोय स्वीपर कव्हर मधून आणि इथे मात्र दुसरी धाव देखील कंप्लीट. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. 2 रन्स ऑन द बोर्ड अँड स्कोर बोर्ड गोज ऑन 27 रन्स ऑन दी बोर्ड. 27 धावा धावफलकावरती 2 षटकांचा खेळ समाप्त झाला.
शिगारी. चला तिसऱ्या षटकाला आता इथे सुरुवात होते आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज सचिन या संचित वरती जबाबदाऱ्या. संचित ऑन दी मार्क. हो प्रचंड वेगाने इथे मात्र हा चेंडू हाताळलाय आणि इथे मात्र पाहावं लागेल धावबाच्या स्वरूपाने फलंदाज बाद. विकेटचं पतन. दोन 2026. हो आडव्या बॅटने इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. फ्लिक केल्याने चेंडूला पाठवून दिलाय स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. हा दमदार चौकार. चौकार येतो आणि आता धावसंख्या वेगाने पुढे जात असताना 32 जावा. नॉन स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज फैजान देखील सज्ज होतोय परंतु इथे आधीच्या बॅटमधून हा चौकार आला. गोलंदाज तयार पुणेशा. हो समोरच्या दिशेने खेळलेत. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. वेल जज. लॉंग ऑफला इथे चांगला झेल पकडलाय आणि फलंदाज आधी होईल बाद. बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज जुबेर मदारशा आतमध्ये. तुफेल. यस तुफेल नवीन फलंदाज. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स पुढील मॅचसाठी सज्ज राहा. अक्षय कॅप्टन्स आपले पाठवायचे आहेत. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करूयात. प्रचंड वेग आणि इथे वेगानं बीट केलं. हा डॉट बॉल पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला राहिली आहे. टीम सार्थक 11 आणि JS ग्रुप अशी पुढील मॅच असेल आणि सामना 4 षटकांचा असेल. या गोष्टीची आपण नोंद घ्या. संचित पुणेशा मार्गस्थ. हो आता देखील चांगला इथे मात्र चेंडू फेकलाय आणि यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. फलंदाज बाद. दांडी दांडी गोल.
चांगली गोलंदाजी संचितची राहिली आहे. सेफ नवीन फलंदाज बदाच्या आतमध्ये आता सेफ मार्गस्थ होतो आहे. चांगली गोलंदाजी संचितची राहिली या तिसऱ्या षटकामध्ये. 32 धावा धावफलकावरती बनल्या गेल्यात. आता इथे फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक येतोय बॅकवर्ड पॉइंटला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगला खेळ सध्याच्या घडीला राहिला आहे आणि अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या धावफलकावरती 33 धावा. आणि सेफ ही जोडी मधाच्या आतमध्ये अजूनही सज्ज असेल. धावांचा आलेख आता उंच व्हावा लागेल. हो क्या बात आहे. कमालीची गोलंदाजी. वेगानं बीट केलं आणि इथे स्वतः बॅट्समन देखील बाहेर निघतात. बॅटची कडा आणि विकेटचं पतन. फलंदाज बाद. फलंदाज दाखल होतो मधाच्या आतमध्ये आणि इथे मात्र चांगला खेळ. 12th मॅन आपण या. 12th मॅन प्लेअरचं नाव सांगा आपण प्लीज. अरमान. नवीन फलंदाज अरमान येतो आणि इथे मात्र सिंगल पाहायला मिळाली. हो दक्ष चांगली गोलंदाजी करतोय. युवा गोलंदाज. कामगिरी दमदार सध्याच्या घडीला दक्षची देखील राहिली आहे. धावसंख्या कॉन्स्टंट आहे धावफलकावरती. 34 धावा धावफलकावरती. 3 बॉल अजून शिल्लक आहेत. हो आणखी एक डॉट बॉल. बॅक टू बॅक सलगशे 2 डॉट बॉल. चार बॉल झाले. धावसंख्या धावफलकावरती 34 धावा. हो क्या बात आहे. स्विंग या नमेज. डॉट बॉल. बॅक टू बॅक 3 बॉल डॉट.
कमालीची गोलंदाजी आहे. ऐतिहासिक क्रीडांगण आहे. या क्रीडांगणावरती खेळण्याचं देखील प्रत्येकाचं स्वप्न आहे. कल्याण शहराचं हे नक्कीच मान उंचावणारं क्रीडांगण. या क्रीडांगणासाठी फार मोठा लढा इथल्या खेळाडूंनी दिला होता. सुभाष मैदान बचाव ही मोहीम देखील आपण पाहिली होती आणि त्या अनुषंगाने आता मात्र तो विजय खेळाडूंचा राहिला आणि आता हे क्रीडांगण पुणेच्या सज्ज खेळाडूंसाठी परफेक्टली यॉर्कर आणि धावबाची संधी आणि स्वतः गोलंदाज चेंडूला यशांवरती लावतोय. विकेटचं पतन, फलंदाज बाद. कॅप्टन पाठवा आपण, लगेचच टॉस करूयात. आता ही पुढील मॅच बघण्यासारखी देखील असेल. प्रेक्षकांचा पैसा वसूल मॅच असेल कारण की दोन्ही संघामध्ये अनेक दिग्गज खेळाडू ॲक्शनमध्ये असतील. टीम सार्थक 11चे कॅप्टन आपण या, कारण की JS ग्रुपचे कॅप्टन या ठिकाणी मात्र सज्ज असतील. चला टॉस करूयात. दोन्ही टीम कॅप्टन आपण या. टीम सार्थक 11चे कॅप्टन आपण लगेचच यायचं आहे टॉससाठी. इट्स अ हंबल रिक्वेस्ट फॉर यू, लगेचच या टॉससाठी. इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं गरजेचं आहे. कपिलबाई कॅप्टन्स आपले पाठवा किंवा तुम्ही आले देखील चालेल. चला मॅचला देखील सुरुवात करा. शेवटचा दिवस आहे, वेळ वाचवणं गरजेचं राहील. चला टॉस केला जाईल. दोन्ही टीम्स कॅप्टन आपण सज्ज राहा. टीम सार्थक 11 कॅप्टन्स या. आणि 12th मॅन या दोन्ही टीमचे 12th मॅन. आता एखादा 12वा खेळाडू आपला आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे.
टीम रियांश 11 एखादा अधिकचा खेळाडू आपला 11वा प्लेयर आता आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करायचा आहे, कारण की स्कोअर अपडेटला मग उशीर होतो. त्या अनुषंगाने अशा नक्कीच आमचे लाडके प्रेक्षक घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांच्याकडून देखील कमेंट्स आणि मेसेज येतात. त्या अनुषंगाने आपण लगेचच आपले प्रतिनिधी पाठवायचे आहेत. चला आपण मॅचला सुरुवात करायच्या. या षटकाच्या अखेरीस आपण टॉस करूयात. सलामीची जोडी स्ट्राईक एंडला शाहिद शेख, टेनिस क्रिकेटचा गब्बर, आणि नॉन स्ट्राईक एंडला बॅट्समन रोहित पाटीलवरती जबाबदारी आहे. या वर्षामध्ये या अंगामध्ये शाहिद शेखने आपला फॉर्म कमबॅक केला. अनेक स्पर्धा त्याने गाजवल्या आणि आता या स्पर्धेमध्ये ॲज अ बॅट्समन सज्ज होतो आहे रियांश 11 संघाकडून. पहिलाच बॉल काली, आणि इथे मात्र शाहिद शेखचा हा झेल होईल का? ओहो, झेल ड्रॉप, फार मोठी विकेट्स, आणि शाहिद शेखला इथे मात्र मिळाले जीवनदान. टेनिस क्रिकेटचा गब्बर ज्याला म्हटलं जातं, रन मशीन आहे. ठाणे जिल्ह्याचं नेतृत्व ॲज अ कॅप्टन नेहमीच त्यानं केलं आहे आणि यावर्षी देखील चांगला भन्नाट फॉर्ममध्ये आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती काली आहे. कालीने देखील काल चांगला परफॉर्मन्स केला होता. त्या अनुषंगाने या खेळपट्टीचा चांगला अनुभव त्याला आहे. आणि पहिल्याच चेंडूवरती जे जाळं विणलं होतं त्या जाळ्यामध्ये शाहिद शेखला जेमतेम अडकवलंच होतं, परंतु क्षेत्ररक्षकाने ही फार मोठी मित्र म्हणून चुकी केली आहे, कारण की शाहिद सारख्या बलाढ्य प्लेअरला इथे मात्र ही संधी मिळाली, जीवनदान मिळालं आहे. आता रोहित वरती जबाबदारी आहे. रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन सातत्यानं या मॅचमध्ये आपण पाहतोय. प्रत्येक इनिंगमध्ये हे कॉन्टेस्ट पाहायला मिळालं. काली पुनश्च सज्ज होतो आहे. ओ, समोरच्या दिशेनं लॉफ्टेड ऑफ ड्रॉप पाहायला मिळाला आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय शेवटच्या मुमेंटला. इथे मात्र वाईडिश लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु तत्पूर्वी या धावा मिळतील 3. अशा रगरगत्या उन्हामध्ये 3 धावा पळून काढल्या जात आहेत. शाहिद शेख आता स्ट्राईक एंडला धावा बनवायच्या जिंकण्यासाठी, त्या म्हणजे तब्बल 35 बनवायच्यात. 35चं टार्गेट आहे. साधं सोपं समीकरण आहे, परंतु आता इथे कमबॅक करावा लागेल गोलंदाज काळीला देखील. ओ, समोरच्या दिशेने खेळून काढला, आता पुनश्च संधी, परंतु फिल्डर पोहोचणार नाही आहेत. असं जणू काय असं वाटतं की आज शाहिद शेख नशीब घेऊनच आलाय की काय. आता धावबाची संधी आहे आणि इथे ती देखील मिस केलाय. घडतंय का माझा ह्याच्या आतमध्ये. गोलंदाजी चांगली होती, परंतु क्षेत्ररक्षक साथ देत नाहीयेत. झेल देखील ड्रॉप झाला. जिथे मात्र रनआउटचा चान्स होता तो देखील मिस केला गेला. आणि आता मात्र धावसंख्या धावफलकावरती पुढे जात असताना 6 धावा धावफलकावरती. 35चं टार्गेट आहे. चांगली गोलंदाजी होते, परंतु आता इथे मात्र खेळाडूंना देखील गोलंदाजाचं पाठबळ वाढवावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं राहील. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर काली चांगली गोलंदाजी करतो मधाच्या आतमध्ये. ओ, स्टेप आउट करून इथे मात्र बॉलर्स बॅक ड्राव आणि चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषेच्या दिशेनं. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन शाहिदच्या बॅटमधून पहिला दमदार चौकार. हो, स्लॉप स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे फारसा संपर्क झाला नाहीये. लेग बायची एक धाव धावफलकावरती आता जोडले जाईल आणि एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 11 रन्स ऑन दी बोर्ड. 11 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक का जिंकण्यासाठी 35 बनवायचे आहेत. 11 बनल्या गेल्यात. 4 षटकांची मॅच आहे. चांगली कामगिरी करावी लागेल. ज्या संधी विकेटसाठी मिळत आहेत त्या संधीचं सोनं करावं लागेल. 35 बनवायचे आहेत.
आणि 11 बनल्या गेल्यात. अजूनही जिंकण्यासाठी 24 धावींची आवश्यकता असेल. 19 बॉल 24ची आवश्यकता. ओ इथे मात्र शॉट बॉल होता, त्याच्यावरती पुल केलाय, परंतु आता क्षेत्ररक्षक पूर्णशः थोडेसे मिस झाले. तत्पूर्वी या 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्यात. अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. आता जिंकण्यासाठी 22 धावींची आवश्यकता असेल. चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 मध्ये बनवायच्या आहेत 22. आता जिंकण्यासाठी 22 धावेंची आवश्यकता. बॉल शिल्लक असतील 18 आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज चिराग पांड्या नावाने सुपरिचित आहे. शरीर यष्टी देखील आपण पाहिले तर हार्दिक पांड्यासारखे, कारण की हार्दिक पांड्याला फॉलो करतात, उर्फ पांड्या या नावाने सुपरिचित आहेत. आणि आता समोर त्याच्या शाहिद शेख. आता हे कॉन्टेस्ट चांगलं राहील, बेस्ट वर्सेस बेस्ट. एका बाजूला चिराग आणि त्याच्या आगे शाहिद शेख. हो शाहिदचा इथे मात्र फटका चांगला, डाऊन दी बॉल फिल्डर. आता चुकी होणार नाहीये. महत्वाची विकेट्स आणि चिरागने आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती बाद केलाय. शाहिद बॅक टू द पवेलियन. चला आपण टॉस देखील करणार आहोत. हे षटक संपलं की दोन्ही टीमचे कॅप्टन्स देखील उपस्थित आहेत. अनिकेत पाटील मॅन फ्रॉम सोनारपाडा. सोनारपाडाचा हा खेळाडू होता मधाच्या आतमध्ये येतो आहे. रोहन राठोड यांच्याकडून चिरागने जर विकेट हॅट्रिक घेतली तर त्यांच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. हो चांगली गोलंदाजी सॉफ्ट हँडने खेळत. कव्हर मधून क्षेत्ररक्षक. हो लेझी अप्रोच पाहायला मिळाला. सिंगल होती, सिंगलला लगेचच डबल मध्ये परावर्तित केलं. आणि इथे मात्र या 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचतीये 15 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी अजूनही 20 धावा बनवायच्यात. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 16 आणि 16 मध्ये बनवायच्यात 20 धावा. ओ स्विच करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र हा बॉल आलाय नो. ओव्हर स्टेपिंगचा हा नो असेल. नो बॉल पाहायला मिळाला.
फ्री हिटचा बॉल असेल. MVP माझाची टॅगलाईन उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. हो फटका दमदार आहे आणि फ्री हिटच्या चेंडूवरती इथे मात्र चेंडूला पाठवून दिलाय स्क्वेअर लेग बॉन्डी लाईनच्या दिशेनं. इथे मात्र हा येतोय दमदार चौकार. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती. बॅक ऑफ द हँड हाताला इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे गळी रिजन मध्ये. सिंगल मिळणार नाहीये. थांबवलं जात आहे फल्ड इथे अनिकेतला. चांगली गोलंदाजी राहिली आहे अनिकेत आणि त्याच्या सोबतीनं आपण रोहितला पाहतोय. चांगला खेळ दोन्ही फलंदाज करतायत. एक फ्लाइंग स्टार्ट शाहिद शेखने मिळवून दिला परंतु आता इथे पांड्या चिराग चांगली गोलंदाजी करतोय. हो त्याच्यावरती आता इथे घणघणाती प्रहार आणि इथे बैठक लगावली. चेंडूला पाठवून दिला लॉंग लेग बॉन्डी लाईनच्या बाहेर. दमदार षटकार. हो स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. आता इथे हा बॉल आलाय डॉट आणि अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 26. आता जिंकण्यासाठी 12 बॉल 9ची आवश्यकता. चला आपण टॉस करूयात. प्रणित या. प्रणित पाटील देखील इथे सज्ज आहेत. साहिल देखील सज्ज आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आहेत आणि आपण टॉस करूयात. पुढील मॅचचा टॉस केला जाईल. सामना देखील 4 षटकांचा असेल. या गोष्टीची आपण नोंद घ्या. दुसऱ्या फेरीतील ही पहिली मॅच. प्रभुदास राठोड साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण यापुढे. चला आपण टॉस कॉइन स्पिन केला जातोय. नेक्स्ट मॅच नेक्स्ट फाईट. टॉस जिंकलाय JS ग्रुप संघाने आणि प्रथमतः स्वीकारली आहे फिल्डिंग. बॅटिंग यस बॅटिंग स्वीकारले. अक्षय थेटे तिकडनं सांगतायत की आता बॅटिंग करायची आहे. JS ग्रुप संघाने टॉस जिंकला प्रथमतः स्वीकारले बॅटिंग आणि आता क्षेत्ररक्षणासाठी इथे मात्र सार्थक 11 संघाला त्यांनी आमंत्रित केल्या. सर जाऊयात महाराष्ट्र दिशेनं 12 बॉल 9ची आवश्यकता आणि आता गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मॉन्टी आयोजकाच्या भूमिकेमध्ये देखील आहेत. मॉन्टी चांगला इथे साथ आयोजकांना देत आहेत आणि आता जबाबदारी आज बॉलर त्यांच्या खांद्यावरती आहे. 12 बॉल 9ची आवश्यकता. हो पहिलाच बॉल इथे यष्टीरक्षक बीट. कालीला इथे मात्र बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि हा येतोय नशिबाचा दमदार चौकार.
फटका दमदार आहे. कार्बन कमाल स्ट्रोक आणि चेंडूला पाठवून दिलं सीमारेषेच्या बाहेर. विजयाचा शंखनाद करणारा विजयी षटकार आणि सामना होतोय फिनिश. सामना जिंकलाय रियांश 11 या संघानं. रियांश 11 संघाचा खूप खूप अभिनंदन.